कुठल्याही क्षणी सैफ अली खान त्याच्या घरी येऊ शकतो आणि त्यामुळेच आपण बघतोय सुरक्षाही वाढवण्यात आलेली आहे, बॅरिगेटिंग त्याच्या घराभोवती केलेली आहे आणि 5 दिवसानंतर म्हणजे जे काही उपचार लीलावती रुग्णालयात चालू होते त्या उपचारानंतर त्याला आज डिस्चार्ज मिळतो आणि त्यामुळे आपण बघतोय हा रोड सुद्धा पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि गर्दी होऊ नये, कारण अनेकांना बातमी कळलेली आहे की सैफ अली खानला डिस्चार्ज मिळतो आणि त्यामुळे गर्दी त्याच्या चाहत्यांनी इथे मोठ्या संख्येने केलेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय पोलीस बंदोबस्त आहे आणि पोलीस बंदोबस्तातून आतमध्ये जे त्याचं घर आहे सद्गुरू शरण तिथे थोड्याच वेळात सैफ अली खान पोहोचेल। आधी आपण बघितलं करिश्मा कपूर असेल, त्यासोबत करीना कपूर असतील किंवा इतर त्याचे सदस्य कुटुंबातील असतील ते आधीच इथे पोहोचलेले आहेत, कारण सकाळपासून ते रुग्णालयात होते। जे काही प्रोसेस होती डिस्चार्ज संदर्भातली किंवा बिलिंग संदर्भातली ती पूर्ण केल्यानंतर सर्व कुटुंबीय आता इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपण बघतोय सैफ अली खान सुद्धा इथे येईल आणि सैफ अली खान इथे आल्यानंतर जे सांगण्यात येते जे त्याचं जुनं घर आहे जिथे 2021 पूर्वी सैफ अली खान राहायचा ते फॉर्च्यून हाईट्स त्या ठिकाणी तो काही दिवस विश्रांती करणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्या आपण हे दृश्य बघतोय कुठल्याही क्षणी सैफ अली खान त्याच्या राहत्या घरी येतो आणि त्यामुळेच सुरक्षा सुद्धा या सद्गुरू शरण जे बिल्डिंग आहे त्या समोरची वाढवलेली आहे। निश्चितपणे वेदांत, जुनं घर आणि नवं घर या दोन्ही ठिकाणीची आता सध्या पहिल्यांदा तो ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्याच घरामध्ये परत येतो आहे। या ठिकाणी काही गाड्या देखील दाखल होताना दिसत आहेत। साधारण कशा प्रकारची तिथे रचना करण्यात आलेली आहे, कारण लीलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारे रचना केली होती। माध्यमांचे प्रतिनिधी वेगळ्या गेटवर होते आणि प्रत्यक्षात वेगळ्याच गेटवरून, जिथून कोणालाच अपेक्षा नव्हती अशा गेटमधून सैफ अली खानची गाडी आणि ताफा बाहेर निघालेला होता। त्या दृष्टीने त्याच्या राहत्या घराच्या जवळ अशी काही रचना केलेली आहे का? कशा प्रकारे सुरक्षेची व्यवस्था तैनात असल्याचं दिसतंय सध्या? नाही, आपण पुन्हा एकदा दृश्यांमधनं आपण दाखवूयात की कशा प्रकारे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे, कारण जेव्हा करीना कपूर दुपारी यावेळी आली तेव्हा मोठी गर्दी इथे झाली होती आणि मग सुरक्षेच्या कारणास्तव इथे सर्व ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे जसं तू म्हणालास की ज्या ठिकाणी हल्ला झाला तेच हे सैफ अली खानचं घर आहे। याच सद्गुरू शरणच्या 11व्या माळ्यावर तो हल्लेखोर आला होता आणि सैफ अली खानवर हल्ला केला होता आणि त्यानंतर जेव्हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं योग्य ती खबरदारी सुद्धा घेण्यात आलेली आहे। मागच्या 1-2 दिवसामध्ये अनेक ठिकाणी ज्या बाल्कनीज असतील त्याला जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत, रॉड्स टाकण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणीही आतमध्ये शिरू नये। त्यामुळे पूर्ण खबरदारी सुरक्षा दृष्टिकोनातनं जे त्याचे खाजगी बॉडीगार्ड्स असतील किंवा मग मुंबई पोलीस असतील या सगळ्यांनी आपल्याला घेतलेली पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणावर आता गर्दी सुद्धा इथे होताना पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं लीलावती रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा जशी डिस्चार्ज सैफ अली खानला मिळणार अशी बातमी येत होती, त्यामुळे अनेक जण त्याला पाहण्यासाठी गर्दी करत होते आणि तशीच गर्दी त्याच्या घराबाहेर सुद्धा चाहत्यांची पाहायला मिळते आणि त्यामुळेच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि या कडेकोट बंदोबस्तातून तो आतमध्ये घरी जाईल। जी माहिती डॉक्टरांकडनं मिळते 1 महिना पूर्णपणे सैफ अली खानला विश्रांती सांगितलेली आहे, ज्यामध्ये तो जड वस्तू उचलू शकत नाही किंवा जिममध्ये जाऊ शकत नाही, शिवाय 1 महिना पुढचा तो शूटिंग सुद्धा करू शकणार नाहीये आणि तशा प्रकारे तब्येतीची काळजी सुद्धा घेण्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं आहे। त्यामुळे काळजी तर घ्यायचीच आहे, शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी जसं सांगितलं की योग्य ती खबरदारी त्याच्या प्रायव्हेट बॉडीगार्ड्सनी घेतलेली आहे आणि इथे सुद्धा सद्गुरू शरण बिल्डिंगमध्ये म्हणजे बाहेर मुंबई पोलीस आहेत, शिवाय आतमध्ये सुद्धा बॉडीगार्ड्स आहेत आणि यातनंच सैफ अली खान आतमध्ये जाईल। त्याचा डिस्चार्ज मिळाल्यानंतर लीलावती रुग्णालयातनं थोड्याच वेळात त्याचं जे घर आहे त्या ठिकाणी तो थोड्या वेळात दाखल होईल। निश्चित अजय माने आपल्या बरोबर आहेत। अजयकडे पुन्हा एकदा आपण जाऊया। अजय यांचा संपर्क सध्या तुटलेला आहे, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। वेदांत, आपण रिक्षा